एखाद्या माणसाला जर विषारी साप चावला तर त्याचा अँटिट्यूड ह्या सापाच्या विषापासूनच बनतो। दुसरी गोष्ट की उंदीर बेडकाची संख्या कंट्रोल आणण्याचं काम हा साप करतो। तर मित्रांनो, हा असा एकमेव साप आहे की तो अंडी देत नाही, डायरेक्ट पिल्लाला जन्म देतो। पिल्लांची संख्या जवळपास 60 ते 80 च्या आसपास असते। निसर्गाने साप कंट्रोल आणण्यासाठी दुसरे स्पेसिस बनवलेले आहेत। सापच सापाला खातो। पक्षी किंवा मुंगूस वगैरे ही सापाच्या कंट्रोल आणण्याचं काम करतं। तर मित्रांनो, विषारी आहे, ह्या सापापासून फायदे भरपूर आहेत आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा हा साप मित्र आहे। उंदीर बेडकाची संख्या कंट्रोल मध्ये आणतं, जेणेकरून एखाद्या शेतकऱ्याचं पीक जोमात येतं। तर मित्रांनो, साप हा निसर्गाचा मित्र आहे आणि शेतकऱ्याचा मित्र आहे। जर साप दिसला तर त्याला मारू नका, एक माणुसकी म्हणून त्याला वाचवायचा प्रयत्न करा। साप स्वतःहून कधीच चावत नाही, त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्या, जेणेकरून साप जर दिसला तर त्याला एखाद्या जवळच्या स्नेक कॅचरला फोन करताल आणि जेणेकरून त्या सापाला त्याच्या नॅचरल हॅबिटेट मध्ये निसर्गामध्ये सोडून देण्यात मदत करतात।